येत आहे. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा डॉट चेंडू व क्या बात आहे, काय गोलंदाजी चालली आहे. नक्कीच सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम कडवे. नक्कीच मागच्या ज्या सामने झाले होते, स्पर्धा झाली होती, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र सचिन याला मिळाला होता. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव अर्जित केली गेली आणि एका धावेने संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावा लागले एक. दरम्यान आपण जातोय विशेष सन्मान. नक्कीच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचे खंबीर नेतृत्व विकासजी भोसले साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन कापशे साहेब यांच्या शुभ हस्ते विकास भोसले साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो सचिन कापशे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रमुख मान्यवरांचा विशेष सन्मान करायचा आहे. तसेच आमचे परम मित्र योगीराज भारमल साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो सुरेंद्र दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते योगीराज भारमल यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. दरम्यान जाऊया विजय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. 2 धावा अर्जित केले गेलेत. नक्कीच धावगतीला इथे मात्र बेड्या घातलेत गोलंदाज एसके. पहिल्या षटकांचा वादळी खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावफलकावर धावा लागले तब्बल 4. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मिलिंद पाटील कडवे संघाकडून दाखल झालाय. दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकांचा सामना, 12 मिनिटांचा खेळ. 12 मिनिटांमध्ये नक्कीच 3 षटक आपल्याला हाताळायचे आहेत. पहिला चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावर. नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून थोडस वंचित ठेवलंय दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत गोलंदाजांनी. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, अंतर देखील गाठलाय. चेंडू जातो काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन क्लिअर करत. इट्स मॅक्झिमम षटकार. दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळावेळी देखील काय घडतंय. 1 तेरी तो 1 मेरी. पुन्हा एकदा बोलावं लागेल, तू शेर तो मैं बब्बर शेर. 1 षटकार त्यानंतर डॉट. पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज मिलिंद. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. यावेळी देखील बॅटची लिडिंग एज, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थर्ड मॅन चित्रामध्ये 1 धाव अर्जित केली गेली आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. यावेळी फटका चांगला आहे, इलेव्हेशन देखील आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत. स्टँड अँड डिलिव्हर. इट्स मॅक्झिमम षटकार. भोसलेवाडी संघाचे खंबीर नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा षटकार. अरविंदच्या बॅट मधून लागोपाठ 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले की सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संघर्षाचं मैदान आहे, संघर्ष करतायत
आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मात्र कडवे संघ किती 2 षटकांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा लागले 24 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. करंगळे संघ नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये ज्याने मेडन ओव्हर फेकली तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो सूरज. शेवटचा आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक. यावेळेस स्क्वेअर कट फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. नक्कीच चेंडूने थोडीशी दिशा बदलली. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला. इथे मात्र काय करतंय जिथं 2 धावा होतात तिथं 3 धावेमध्ये रूपांतर आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच एक धाव चोरली गेली. दिवसा ढवळ्यात चोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 27 या आकड्यावर. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. यावेळी देखील स्क्वेअर कट. पुन्हा एकदा तीच दिशा. फटका देखील तोच. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचे खंबीर नेतृत्व विकासजी भोसले साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो विकासजी भोसले साहेब आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपला विशेष सन्मान आपल्या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात अरविंदच्या बॅट म्हणून. दुहेरीने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 31 या आकड्यावर. 31 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या सामन्यामध्ये विना विकेटचा या ठिकाणी सामना जिंकून दिला होता दोन्ही फलंदाजांनी. यावेळी देखील दोन्ही फलंदाज अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहेत. इथे मात्र काय घडतंय बॅटची लीडिंग एज. पुन्हा एकदा चेंडूने दिशा बदलले. 1 धाव अर्जित केले. 2 धावे देखील अर्जित केले. 3रा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आत्महत्या. अरविंद मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तंबूच्या आसायला. अरविंद बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय अक्षय डोंबे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मी विनंती करतो भरत भोसले साहेब दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अक्षय डोंबे साहेब यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. विनंती करतो भरत भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते अक्षय डोंबे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सचिन नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. सचिन लोहार नॉन स्ट्राईकला असतील. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी देखील स्क्वेअर कट. आता मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर प्रदीपचा खेळ. प्रदीप बॅक टू डगआउट. डीजे यावेळेस काय करतंय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेलबादची संधी होती. इथे मात्र धावबादच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आले. शेवटच्या चेंडूवर मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 34 या आकड्यावर. 35 धावांचा टार्गेट सेट केलंय कडवे संघासमोर करंगळे संघाने.
नक्कीच यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल. सोन्या स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. दोन कोळगावचे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकमेकांसमोर भेटतील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन बॉल देखील द्यायचा आहे. आयोजन कमिटी विनंती असेल. कोळगाव गावचे दोन्ही संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने सोन्या स्पोर्ट्स कोळगाव तर एका बाजूने श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. मी विनंती करतो आयोजन कमिटी नाणेफेक करून घ्यायचे आहे. नव्या मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 3 षटकांचा सामना असेल. एका बाजूने श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे तर एका बाजूने कडवे किंग्स मुंबई. नक्कीच एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे संघाने धावफलकावर धावा लागले. 34-35 धावांचा टार्गेट सेट केलंय कडवे संघाने. विश्वास आणि सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कडवे संघाकडून. एसके मैदानाच्या आतमध्ये आणि समोर गोलंदाज देखील एसके आपल्याला पाहायला मिळतात. संदीप कळंत्रे गोलंदाजी मार्कवर. एसके टू एसके. पहिला चेंडू सामन्याला होतील सुरुवात. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. 51 धाव संख्येने धाव फलकावर धाव लागली 1. पुढचा चेंडू यावेळेस काय बात आहे. वाऱ्याशी वार्तालाप करणारा चेंडू. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज संदीप यांचा. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसरा चेंडू इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात संदीप. नक्कीच रुपेश कळंदे साहेबांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेस स्टबल ऑन करण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसलाय. 1 धाव अर्जित केली गेली. धाव फलकावर धावा लागले 2. पहिलं षटक आपल्याला हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात संदीप. 3 षटकांचा सामना असेल. नक्कीच सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे.
2 धावा अर्जित केल्या गेल्या तर 2 धावेच्या मध्ये नक्की धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 4 या आकड्यावर. 35 धावांचा टार्गेट. चेंडू मात्र शिल्लक असेल 18 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. सरासरीने 11 ते 11:30च्या धाव संख्येने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील कडवे संघाला. यावेळी देखील काय घडतंय, काय बिघडतंय, वा क्या बात आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. NB स्पोर्ट्स करुंगळे आणि कडवे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल तो संघ या स्पर्धेच्या नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. यावेळेस वा क्या बात आहे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लग चेंडू सीमारेषे पार. फरार आलाय चौकार. मात्र आक्रमक पवित्र धारण केलाय विश्वास याने. मॅन फ्रॉम कडवे. नक्कीच NB स्पोर्ट्स करुंगळे संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. विश्वासला माघारी परतवण्यास यश प्राप्त झालंय. विश्वास बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो कडवे संघाला. पहिला षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 8. एक विकेटच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 27 धावा. सरासरी 12.5च्या धावसंख्येने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील कडवे संघाला. थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला कडवे संघाला. नक्कीच संघर्षातून माघारी फिरणं, पुढे येणं इथे मात्र कडवे संघाला माहित आहे. नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात शंकर. प्रदीप वीर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर झालेत दाखल प्रदीप वीर. पहिला चेंडू. क्या बात है. ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न बीट केला फलंदाजाला. इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. पहिल्या सामन्यात सामनावीर आहेत प्रदीप. नक्कीच सामनावीरचं टी शर्ट सर्व काही सांगून जाते का मी पहिल्या सामन्याचा सामनावीर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप. यावेळी देखील ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळाला. थोडासा फंबल पाहायला मिळाला मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 10 या आकड्यावर. चला कोळगाव संघ थोडासा यावेळी देखील ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये. मिड ऑन क्षेत्रामध्ये स्वतः संदीप कलत्रे आहे तिथे. नक्कीच एक धाव आले आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 11 या आकड्यावर. अजूनही 24 धावांची गरज असेल.
11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 24 धावेची गरज आहे विजयासाठी कडवे संघाला. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुन्हा एकदा एक धावा जित केली गेली. एकेरी दुहेरी जास्त भर दिला गेला या षटकामध्ये. चला स्पीडअप घ्यायचा आहे. नक्कीच आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 5 मिनिटांचा खेळ शिल्लक असेल. 5 मिनिटांमध्ये आपल्याला अजूनही 8 चेंडू फेकायचे. त्यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. सचिनच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. धावफलकावर धावा लागले तब्बल 18. अजूनही 17 धावांची गरज आहे विजयासाठी कडवे संघाला. चेंडू मात्र शिल्लक असतील 7 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी देखील फुल टॉस चेंडू, फटका देखील तोच, निकाल देखील सेम. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. लागोपाठ दुसरा षटकार. भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाच्याकडून, आयोजकांच्याकडून इथे मात्र सर्व खेळाडूंना जेवणाची सोय केलेली आहे. नक्कीच थोड्या वेळात जेवण चालू केलं जाईल. बॅकस्टेज आपल्याला जेवण आपल्याला मिळेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्कीच एक चांगला उपक्रम या ठिकाणी श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच सुरेख आयोजन, तितकंच सुरेख नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय भोसलेवाडी संघाकडून. शेवटचा स्लॉगवरचा निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर संदीप वीर. धावफलकावर धावा लागले 24. 6 चेंडू आणि 11 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. गॅप मध्ये आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडंसं फंबल. दरम्यान 2 धावा केल्यात मुक्कामबाल. 2 धावेच्या मध्ये धावफलक यावेळी देखील सुरेख चेंडू. नक्कीच 6 चेंडू आणि 11 धावांची गरज होती कडवे संघाला. त्यानंतर 3 धावा आल्यात. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच करुंगळे संघ, कडवे संघ चला थोडं स्पीडअप घ्या. नक्कीच पुन्हा एकदा सांगतोय जवळजवळ 10 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे करुंगळे संघ. विनंती आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 11 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 1 मिनिटामध्ये आपल्याला 4 चेंडू हाताळायचे, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. करुंगळे संघ विनंती आहे. यावेळेस क्या बात आहे, सुरेख फटका. इट्स मॅक्सिमम बिग 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 हिट. षटकार. मात्र समीकरण अगदी सोपं केलंय सचिन याने. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज.
रिव्हर्स फटका अनसक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता सत्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 2 चेंडूंनी 2 धाबींची गरज. नक्कीच सरळ बॅटने आपल्याला धावा येत आहेत, तिथं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यामध्ये असफल ठरलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात संदीप. 2 चेंडूंनी 2 धावा. त्यावेळी देखील चांगला फटका. हा आहे विजयी षटकार आणि कडवे किंग्स मुंबई संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक श्री एनवी स्पोर्ट्स करुंगडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स कडवे किंग्स मुंबई. आपण दाखल झाल्यात या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. आणि यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल. सोन्या स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. नक्कीच चला कोळगाव संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. चला एसके आपण यायचं आहे. आपण आज या सामन्याचा